तरुण मुलं आणि मुली अख्खं कीर्तन विसरा पण 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, ऐश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला किंमत आहे हे टिकवण्याचं काम तुमच्या हातात आहे. म्हणून मुली सुद्धा विचार उच्च ठेवा, धर्म टिकवा. अरे यशोदा ज्यावेळेस मंथन करायची त्यावेळेस अशी चुळीची बाई महाग घ्यायची, डेऱ्यात हात घालायची आणि खाली गेले लोण्याचा गोळा वर काढायची. चुळीची बाई अशी महाग का घेत होती? त्यावेळेस मनगटापर्यंत बाई होती म्हणून महाग घेत होती. आता यो नंतर तीच बाई इथपर्यंत पुढं नको रे जायला. काय धर्म हे खेडेपाड्यांतरी बरे तर काय शहरामध्ये अवघड परिस्थिती, धर्मच कळना लोक. अरे अधिकार आहे का? 5 वर्ष भारत देश मुठीत आहे, डोक्यावरचा पदर कधी बाजूला नाही, कंपाळाचं कुंकू कधी ढळू दिलं नाही आणि मनगटापर्यंत असलेली बाही कधी महाग सरकू दिली नाही. त्यांचं नाव प्रतिभाताई पाटील. असा आदर्श ठेवा मुलींनो तुम्ही. आणि मुलीला सांगतो तुम्ही विचार उच्च ठेवा, स्वावलंबी व्हा. पोरगा पाहिला आला एका बैठकीत लग्न फायनल करू नका. तुम्हाला आलं डिमांड मग या नावाजानं हाणून येडेवाणी करता. आणि पोरांना सांगतो क्वालिटी ठेवा तर लग्न होते. तर लग्नाचं लय अवघड झाले आता, पुरीच मिळा ना. पोरांच्या बापाला विचारा ना काय झालं. आलं ते परवा दिवशी पाह म्हणलं, पण आम्हाला ते स्थळ आहे ना पसंत, ताप हाणू नको, पाहूनच आलं नव्हतं. आलं नाही येणार नाही, तुझ्या पोराला बघितलं तर डीजे वाल्याला गाम सुटते, कोण पुरीचं वाटलो कराय मोकळे. आणि मुलींना सांगतो पोरगा पाहायला आला एका बैठकीत फायनल करू नका. तिले आयटीत येतो, तोंडात मावा फुटका, चष्मा बंद पडका, मोबाईल ढाब्यावर जातो, दारू पितो, आईला उलट बोलतो, बापा डोळ वाटरतो. ती काय सुतात असतात का काय? पॅन्ट एकाची, शर्ट एकाचा, बूट चौथ्याचा, मोबाईल एखादा, सिम कार्ड वेगळ्याच पोराचं. आणि येतो खुर्ची बसतो, पोरगी पाटाव बसते. मुलाखत लग्न जमायच्या टायमाला हे पोरीला, तुझं नाव काय? पोरगी नाव आहे. तुझं शिक्षण? पोरगी म्हणते 17वी. ह्याचं JCB ड्रायव्हर. मेलं वाड्याला माती उपसुपसू. अजिबात घाबरायचं आहे मुले. त्याला काय प्रश्न विचारून त्याचं झालं म्हणायचं, तुझं झालं का? तर तू बस पाटाव. तुम बसायचं खुर्ची, त्याला लावायचं कुकू मस्त पैकी असा. बैल पोळायला कसं बैलाला पण शरीर मस्त पैकी असा गंध लावायचा त्याला. आणि बसायचं खुर्ची मस्त पैकी. मुलीने मुलाला पहिला प्रश्न विचारला, टाळ माळ गण बुका हरिपाठ कीर्तन काकडा साप्ता ज्ञानेश्वर गाता भागवत आई वडील देव देश धर्म शिवाजी संभाजी सुखदेव राजगुरू भगत सिंग महात्मा लोकमान्य स्वातंत्र्य सागर चंद्रशेखर सुभाषचंद्र बोस पंडित नरहरी अहिल्याबाई होळकर राजेंद्र प्रसाद भगवान बाबा वामन भाऊ ह्याच्यातलं तुला काय कळतं का? तू म्हणा मला नाही कळत ह्याच्यात. उठ घाल बूट आणि तसा सूट निघ. देव कळाना धर्म कळना, तुझ्या संग लग्न करू का वाटोळ करू का? दुसरा प्रश्न तो म्हणला मला कळतंय, मग बस. दुसरा प्रश्न, दारू मावा गुटखा गांजा जोगार मटका झटका चटका तुला काय व्यसन आहे का? ते मला नाही, बस. तिसरा प्रश्न, मी सीता, तू राम, तुझी आई कौशल्या, तुझा बाप दशरथ, ही 4 नाती मला मान्य, तुला मान्य आहेत का? कुणी म्हणायचं? मुलीने. पण आताच्या मुलीला हुशार, त्या उलट बापाला म्हणतात पप्पा मुलगा असा बघा ज्याला आई नको, बाप नको, बहीण नको, भाऊ काय भिताटा संग बोलचिंगा लग्न झालं. काय पोरी बी हुशार झाले ते उलटच सांगतात. आणि मुलीने त्याच्या पुढचा प्रश्न, शौचालय बांधलं आहे का? लय महत्वाचा प्रश्न आहे, निदान तुमच्या भागात तरी. आणि त्याला उपप्रश्न, ते चालू आहे का? नाही तर काय काय बांधतात मग बदल्या भांड्यात फळीत टाकतात आणि त्याच्याच आंघोळ्या करतात. ओम नमः शिवाय. अरे बांधलंय कशाला तो उपयोग? तुला काय अक्कल फिक्कल हाय का नाही? म्हणजे तू सरकारने फुकाट दिलं म्हणजे त्याच्यात शेळ्या कोंडीत आहेत. काय काय त्या मधल्या भांड्यात फळी टाकतो त्याच्याच आंघोळ्या करतात. आता फळीने सटली पाय जर गुतला त्याच्यात, काय माणसं आहे फुकाटची किंमत. अवघड झाले रे, अवघड झाले. स्वच्छता राहिली नाही गावाच्या बाहेर, गाडी सुद्धा गावात घुसू वाटत नाही हो. आमचा ड्रायव्हर म्हणलं कुणीकडून घालू गाडी, म्हणलं कशी बी घाल. अरे लोक चंद्रावर गेली मंगळावर गेली, आपल्याला बाथरूम बांधव आहे ना. महिला मंडळ लय महत्वाचा मुद्दा आहे. वर्षभर साडी मागू नका मालकावरती, बांधून घ्या. तुमची ग्रामपंचायतच आहे ना, 17,000 सरकार देते शासनाच्या तर्फे, त्याचा लाभ घ्या. ही तलाठी फिलाटी ग्रामसेवक गाठून ती तयार करा, बांधून घ्या. आणि नुसतं बांधू नका, उपयोग करा. महत्वाचा मुद्दा. एक जणाने ग्रामपंचायतकडून संडास बाथरूम घेतलं आणि त्यांनी संडास मध्ये पण टपरी टाकली. टपरी आता टाकणाराला अक्कल नाही, पण तिथून मावा घेणाराला कळाव ना आपण कुठला माल घेतोय बुवा.
अरे जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी, हे जरा महत्वाचा विषय लक्षात घ्या. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सरकारला न्याय द्यावं लागलं त्या स्वच्छता अभियान गाडगे बाबाचं, का तर तेवढं कार्य स्वच्छतेच्या संदर्भात केलं. सध्या केंद्र सरकारची योजना आहे स्वच्छ सर्वेक्षण, गावागावांना 2-2 कोटीची बक्षीस आहे, त्याच्यात लाभ घ्या. तरुण पिढीने एक व्हा, हे विचारात परिवर्तन घडवा. शेवटचं वाक्य सांगतो मुलींना, त्या पोराला सांगायचं, एक तर लग्न साधं करावं लागेल, दुसरी गोष्ट सामुदायिक विवाह सोहळ्यात करावं लागेल, किंवा तिसरी गोष्ट सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न करावं लागेल. फार महत्वाचा मुद्दा आहे. मोकार पैसे खर्च करू नका. अरे मोठ्याने इकली तू का मुर तू तुझ्या उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. बरं साधं लग्न केलं अडचण काय, बरं लयच तुम्हाला मोठंच करायचंय तर सप्त्यात करा ना. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी महाराष्ट्रामध्ये 35 गावं अशी तयारी केली की त्या 35 गावामध्ये सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात 100 लग्न आहेत. हे अभिमान नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतोय, बदल महत्वाचा आहे. बरं सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न करायला अडचण काय आहे बुवा? मंडप फुकाटचा, खायला फुकाटचं, त्याच्यावर आपलं खरं ध्यान नाही. आणि मग माणसं फुकाटची, पत्रिका वाट्या बोंबलं थिंडायची गरज नाही, डीजेची गरज नाही. मग नवरा नवऱ्याला पाटा उभारा काय अडचण काय बा? एका पुरीच्या बापाला मी म्हणलं जमलंय लग्न, मुलीचा सप्ताह चालू आहे, काल्याच्या कीर्तन दहीहंडी फोडून लग्न टाकू, मंगलाष्टिका म्हणून ओके काम होईन. तो म्हणला आता बोलला परत बोलायचं नाही, जमीन इकीन. लग्न आया 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 अक्का टाकळ खोपा म्हणला पाहिजे, तालुक्यात असं लग्न झालंच. अरे म्हणलं टाकळ खोप्याला काय घेणं आहे? टाकळ खोपा आला, पहिल्या पंक्तीला जेवण मंडपाला हात पुसून दुसऱ्याच्या चपला घालून गेला, मंडपाच्या वायरी तोडून गेला. टाकळ खोपा बसला व्हॉट्सअप केलं तर तो बसला बँकेचा हप्ता भर केला, मरतो. उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. पंक्तीत फिरू फिरू बरबादी झाली, परत कर्जन, मग आत्महत्या, परत सरकारच्या नावाने बोंबलायचं. आपण आपला हिशोब ठेवा. तुका म्हणे ताळा याची नाही अवकळा. हिशोब जीवनामध्ये महत्वाचा आहे मायबाप. म्हणून विचारात परिवर्तन घडवा, आचार विचार उच्च ठेवा. शेवटचं वाक्य सांगतो, महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. सासूने सुनेला लेक म्हणा, सुनेने सासूला आहे म्हणा. फार महत्वाचा मुद्दा आहे. एक म्हातारी मला भेटली, म्हणलं आजीबाई कसं काय चालू आहे पोरता संसार? म्हणले वाटोळा झालं, वाटोळा झालं महाराज, काय सांगा तुम्हाला. म्हणलं झालं काय? सुनबाई लय बेकार. म्हणलं सुनबाई तुला काय दगड घालते काय? ती म्हातारी मला म्हणत होती सुनबाई लय बेकार. अरे करते काय? नुसती खाटव बसते. आणि म्हणलं खाटव बसून काय कर? टीव्ही बघते, टीव्ही. मी म्हणलं बघून दे ना, पण मला जे मालिका बघायची ते बघून असते. अयो काय हुशार आहेत बा, ऐकणार. इतकं हळूच बोललं तर ध्यान देऊन ऐकतात इथं. म्हणून तर माऊली तुम्हाला म्हणले प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही देव नाही, तुम्ही महादेव, तुम्ही लय हुशार आहेत हो. आणि मी म्हणलं मग खाटाच्या खाली अजिबात नाही. आणि म्हणलं मग स्वयंपाक कोण करतं? पोरालाच करावं लागतं. आणि सुनबाई हा खाटाच्या खाली उतरतच नाही. मला अवघड झालं. मग मी म्हणलं लेकीचं कसं काय, जावाई कसं काय? जावाचं नाव काढले म्हातारी पेटूनच. जावाई नाव कशाला काढता? सोन आहे सोन. पुरीला इतका जीव लावतय की तिला खाटाच्या खाली उतरूनच देत नाही. आल्या का मग इकडं तरी काय तीच चाललंय ना, मग तिकडं पळायचं आणि इकडं जळायचं. पटत काय सास हो? जरा सुनाला लेख म्हणा, सुनाना सांगतो तुम्ही सासूला आई म्हणा. नात्यातला गोडवा तयार केला. आयुष्य किती जगायचंय मायबाप. या कोरोनाच्या काळामध्ये इतकी मोठी मोठी माणसं गेली आणि या 2 लाटातून आपण वाचले. भगवंताच्या दरबारात बसून टाळ्या वाजवतो. हे देवानं दिलेलं आपल्याला बोनस आयुष्य. आता तरी देवाचा आभार म्हणा. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची आहारी. उरले ते हरी तुम्हास वाचून आलो येतवरी. भगवंता एकदम ओके काम झालं, बरं झालं मी आजपर्यंत मृत्यूची हारी पडलो नाही. तसंच या ठिकाणी सुद्धा या 2 लाटातून आपण वाचलोय. म्हणून आनंदी जीवन जगा, प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि आयुष्यामध्ये ज्यांच्या मुखातून शुद्ध ज्ञान बाहेर येतं त्यांची संगत करा. इह परलोकी सुखी. शुद्ध ज्ञान ज्यांची मुखे, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी शुद्ध ज्ञान, तुकोबरांचा गाता शुद्ध ज्ञान. म्हणून ती माणसं इह तर लोकात सुखीच आहेत पण परलोकामध्ये सुखी आहेत. म्हणून ज्ञानोबराय योग्यांची माऊली तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये दया, क्षमा, शांती. तुम्हाला लोभ नाही, अहंता नाही, तुम्ही विरक्त आहे. तुमच्या मुखात शुद्ध ज्ञान आहे. पण तुम्हाला झालेली मिथ्या कल्पना बाजूला सरांताटीचा दरवाजा उघडून बाहेर या अभंगाच्या